शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून सोलापूर शहरामधील आरोपी निवृत्ती मारुती पैलवान यांनी फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता। सुरुवातीला सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी आशिष अशोक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे त्यातील आरोपीने त्यांना 80 लाख रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद त्यांनी दाखल केली होती। परंतु सोलापूर शहरातील आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने या ठिकाणी तपास करत असताना यातील आरोपीने अद्याप 124 लोकांना फसवल्याचे आणि त्याची रक्कम तब्बल 15,40,00,000 पर्यंत गेल्याचे तपासामध्ये निदर्शनास आल्यानंतर यातील आरोपीला जे आहे सोलापूर येथील MPID कोर्ट यांच्या कोर्टामध्ये हजर केले असता सदर आरोपीला सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश श्री जे मोहिते साहेब यांनी तपासकामी 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे व सोमवारपर्यंत त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश पारित केलेले आहेत। या प्रकरणामध्ये एकंदरीत या आरोपीने इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास लोकांना कशा पद्धतीने लावले, तसेच त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली याचा सखोल तपास करण्याच्या दृष्टिकोनातूनच 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।